ते भूत पळत भूत आले. बरं मला मी काय म्हणते, मला विषय पहिल्यापासून नेमकं झालं काय. विषय काय झालता माहिती आहे का? मित्रांनो हा जो जो विषय आहे, आमची आत्या आमच्या आत्या सांगलीला भारती हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तर हा तिकडचा विषय आहे. बबन सांगते काय विषय झाला नीट आहे का. हां विषय ॲक्च्युली काय झालता माहिती आहे तिथं. हां तू अं, मला विषय सांग म्हणजे मित्राला तुला सांगतोय, हां रात्री 1:30 वाजता विषय काय झालता. रात्री 1:30 वाजले होते हां आणि 1:30 वाजले होते आणि म्हणजे थोडक्यात एक पेशंट एक आलतं, म्हातारी होती तिथं. त्याच्या अगोदर एक म्हातारी मिळते. हां हां म्हणजे मी तिथं टायमाला होतो तिथे 4-5 दिवसामागं. हां हां म्हातारी मिळती ते आम्हाला माहीत होतं, सिस्टरला माहीत होतं, पण त्यांनी जास्त कालवा केला नाही. ते बाकी पेशंट भेटते म्हणून ती काय हलवून खाली त्यांनी. बर पण त्या दुसऱ्या दिवशी एक म्हातारी आली तिथं. हां ते म्हातारी जरा म्हणजे आता म्हातारी म्हणतात थोडक्यात सगळी सारखी दिसते ना, सगळी माणसं हां काही एकसारखी दिसते ती थोडक्यात, थोडं हां म्हणजे हां असं आम्ही बरोबर आहे. सामी दिसते ती. हं. मग त्या म्हातारीने काय केलं, ती 1:30 वाजता रात्री सलाईन लावली. ती त्या सिस्टरने लावली ती 12 वाजता आणि संपली त्या 1:30ला. म्हातारी सण कोण कोण होते मला सांगत होता की तो. सांगतो तरी ऐक. हां रात्री 12ला सलाईन लावली होती, हां संपली 1:30 वाजता. हं, मग 1:30ला संपली. त्या म्हातारी सोबत त्या 2 लेकी होत्या. हं, 2 लेकीला हळे मारल्या, त्यातली एक लेक उठली. हं, त्यामध्ये सलाईन संपली तेवढं सांग सिस्टरला. हं, सिस्टरला सांग म्हणल्यावर तिनं सांग हाळी मारली सिस्टरला. हं, सिस्टर, ओ सिस्टर सलाईन संपली तेवढी काढा म्हणून. हं, मग सिस्टर काय झालं, झोपीत असल्यामुळे रात्री 1:30 वाजल्यावर झोपली. हं, झोपीत असल्यावर पुन्हा ती लेक होती का, ती लेक बी झोपली हं, हं, हाळी हं. मारून. बर तिला वाटलं असं, लेकीला वाटलं असं सिस्टर येईल. हं, सिस्टर काय आली नाही. हं. म्हातारीला पुन्हा म्हणजे लघवीला लागल्यावर म्हातारी उठली. बर म्हातारी उठली ना, म्हातारीने ती हुकात अडकवलेली ती सलाईनची बाटली काढली. म्हणजे ते असं ते वरला त्या बेडच्या साईडला वर लावलेली. हां, मग ती साईडला ती खोंब अशी काठी वगैरे असते, असं ती आकडावर असते अडकवाय. हां हां त्यातली बाटली काढली आणि बाटली हातात एका बाटली घेतली आणि ती असं ती तिथं कपडे वेगळी असते ना दवाखान्यात. बरोबर. ॲडमिट केलं वेगळी असते ती कपडे, पांढरे कपडे कसली असते झाल्यावरची ती. हां हां म्हातारी ना केस बिस मी दवाखान्यात ती बांधायला काय देत नाही, डोक्याला केस बिस काय बांधून देत नाही, काय नाही. हां म्हातारी केस बिस अशी गळ्यात. हां आणि म्हातारी एकदम गेली. म्हातारीनं त्या अशी झोपली होती अशी ती सिस्टरनं, आणि तिला अशी असं ती गच्चीला असं धरलं ना, असं अरे बाय म्हणली उठ की, म्हणजे मला जायला लगवीला, आणि ही काळी एवढी बाटली सालांची. हां हे जी उठली ती सिस्टरची जी लागली पळायला, माया भूत माया बोकाडी बसायला लागली म्हणून. बर केसन बिसन गळ्यात सोडलेली बघून जे पळाली तुला सांगतो, काय बी आकार पळाली. अरे ती आज दिवसभर टेन्शनमध्ये, सिस्टरने दिवसभर टेन्शनमध्ये. बर मला नेमकं म्हणली की मी ना मला काम बायन डायरेक्ट रजा टाकली एका दिवसाची. हां मला जमत नाही म्हणजे बाहेर तापून थंड हां टेन्शन. हां अचानक तू आता आला तरी तिथं तिला काय वाटलं माहिती आहे, ती पहिली म्हातारी मिळते ना, ती म्हातारी तरी आली काय सलांची बाटली माझ्याकडे. असा विषय झाला. तिला वाटलं ती पहिली म्हातारी तरी आली का मेलेली ना हं, हं, हं. रातचं. बर लई जोरात पळाली. एवढे बेकार म्हणलं, कसले बेकार पळत गेली असेल बघू. मग ते मग मग तिथं परत कोण उठलं पिटलं नाही ते पळून गेल्यावर. ते ती म्हातारी म्हणली नाही कोण मी आहे असं. ते मी आहे मी आहे मी म्हणजे तर जास्त पळाली नाही बरं. हां त्या सिक्युरिटी पैसे जाऊन थांबली ती. हां ते सिक्युरिटी बी लेडीज असतील ना, लेडीज वार्डात. हां ती दांडकं घेऊन आली सिक्युरिटी तिकडनं. हं म्हातारी म्हणली मार मार मला मार म्हणली. तुम्ही आई बाटली काढवत ना, तकडे गेली म्हणली पळून. हां काय आईला केलं डोसका आलाय काय माहिती दवाखान्यात. तुम्ही किती मजल्यावर होता. आम्ही तिसऱ्या मजल्यावर. हां
मी एक दिवशी फसलो. मी खाली गेलो मला फोन आला वरून ये अर्जंट वर या म्हणले, भाऊजी अर्जंट वर या म्हणले. मी गेलो खालनं पळत डायरेक्ट 4थ्या मजल्यावर. हां. पुन्हा वर गेलो, फोन लावला वर जाऊन. मी कुठं आहे तो म्हणलं. ते म्हणले मी खाल्ल्या भाऊ कुठं तुम्ही कुठे गेला. मी म्हणलं मी कुठल्या मजल्यावर नेमकं मलाच माहीत नाही म्हणलं. सगळं मजलं सेमच दिसत होतं. मग तिथे विचारलं मी कितव्या मजल्यावर आहे हे म्हणलं मी 4थ्या मजल्यावर आहे. पुन्हा आलो खाली. मी म्हणलं थांबा म्हणलं आलो खाली म्हणून. मग काय आलो सगळं शेम टू शेमच दिसतं. आता त्या म्हातारला आजार काय झाला नेमका? आता तिला आजार काय झाला काय माहिती. काय तर बहुतेक मला वाटतं पडली होती म्हातारी आणि तसं म्हणजे इथं खोब्याला कुठं असं लागलं होतं. असा विषय झाला. बर, असा विषय झाला. काय लय अवघड आहे. म्हणजे दवाखान्यात तरी व्हिडिओ काढलाय. मग ह्या व्हिडिओला जोडून दाखवायचं आहे. ह्या व्हिडिओला फोटो जोडाय नाही महाग दाखव जोडाय काय जोडाय का पेशल टाकूया? कसं कराय ह्याला टाकायचं आता त्याला काय जोडाय. ह्या व्हिडिओला जोडू चालतंय. माणसाला कळतंय ना दवाखाना आधी हाही विषय किस्सा सांगायचा आणि पुन्हा नंतर ती जोडला व्हिडिओ म्हणजे दवाखाना मी त्याला बघायला मिळेल कसला दवाखाना आहे काय. आता हे किस्सा सांगितलाच घ्या आपण. मग नाही दवाखान्याचा किस्सा सांगितलाय पण ऍक्च्युली दवाखान्यात होतो नाही माणसाला विश्वास पटायला पाहिजे. नाही आता एवढं सांगितलं म्हणल्यावरती पटतच असते. लय विषय होते आता मी असं छोटे विषय होते आणि काय कसा माहिती आहे ह्या एखाद्या माणसाला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो अचानक. ती नाईट ड्युटीला नव्हती का सिस्टर? असं नसते तिथं कोण? नाईट ड्युटीला एकच सिस्टर 2 सिस्टर असते मग एक तिकडे झोपली असेल एक इकडे झोपली असेल एक वेगळ्या साईडला. भारती हॉस्पिटल मोठं आहे ना? 50 एकराचं हॉस्पिटल आहे. एवढं नसेल रे. तेवढं आहे. मग तो एक तुझ्या अंदाजे सांगतो का तिथं कोण? अंदाज विषय नाही म्हणजे मी ते वॉचमॅन मी खाली बसायला गेलं तिथं वॉचमॅन पाशी बसत होतो ना. वॉचमॅनला म्हणून मला घ्या कामावर. वॉचमॅन तशी काय आहे बसू देत नाही तिथं. 20-30 फुटावर वॉचमॅन आहे तिथं. गाड्या लावा वेगळं इकडं तिकडं सिक्युरिटी गार्ड आहे. मोठं दवाखाना प्रत्येक गोष्टीला तिथं वॉचमॅन सिक्युरिटी सगळं सिस्टीम लय मोठी. आणि असे पेशंटवर ह्याला नेत असतील लेफ्टनच नेत असतील. लेफ्ट नाही आम्ही गेलो लेफ्टनं मी स्वतः एकदा गेलतो. मला जाय मी मला नेमकं मजलं माहीत नाही ते सेकंड फ्लोअर आम्ही खालल्या सेकंड फ्लोअरवरनं आपण काय म्हणतो त्या खाल्ला मजला त्या वरचा एक मजला त्या वरचा एक मजला तसं नाही ते. मग ही मध्ये जी जमिनी लेवलला असते ना त्याला सेकंड फ्लोअर म्हणते ग्राउंड लेवल म्हणते. आणि त्या वर असते ती त्या वरचा मजला असतो आपण काय म्हणतो ती दुसरा मजला आहे. ती नाही दुसरा मजला एक मजला ते वरचा मजला एक त्यावर तिसरा असा विषय. आता काय आता काय म्हणते आता आहे बघ आता उद्याला आणायला बघूया आता कसं होत. आताच आपल्या खडं काढली तर पिशवी काढली पित्ताई पिशवीच काढली आम्हाला दावली. आता ऑपरेशन थिएटरमध्ये लय बेकार गार हवा एअर कंडिशन लय बेकार गार हवा मारते लय थंड वाजते. अरे एसी किती असते त्याला माप नाही असं एवढा एसी आहे. आपल्या घरात एसी असले एसी नसते त्यांच्यात एसी नसते अशा मोठ्या अशी पाईप असते अशी मोठी अशी वर. तुम्ही कवा नाही ते गेलेला एसी असते गोल पाईप असते. माणसाचं पार्ट काय काढलं तर बर्फात ठेवते मी तशी काचसारखं बर्फ असं त्यात ठेवते. असा विषय झाला म्हातारीनं हंगामात केला ना काय नाही बिहेनं साहजिकच आहे ना. मग रातचं एवढं म्हणणार डायरेक्ट येऊन नरड्याला असं धरून उठवायला आल्यावर एवढं बेकार म्हणणार आता एखादं पेशंट असते कोणी बी झालं तर बघायला
पेशंट जर झोपलं हम्म, तर माणूस काय पेशंट काय उठलं का हळ्या मारायला लांबणं त्यातनं. हम्म. पण आता पण असं एखादा पेशंट कुठला गेला हातात बाटली घेऊन गेला त्याकडे एवढा का आता आता आपण जर एमडी डॉक्टरच्यात गेलो सलाईन लावली सलाईन संपली आणि कोणी ना म्हणून ते हातात बाटली घ्या त्या केबिनमध्ये घेऊन गेल्या डॉक्टर काय म्हणा हा बरोबर. आणि असा तिथं ते विषय. भारतीय हॉस्पिटल म्हणल्यावर ते आणि तिथं बरंच हे असतील ना, म्हणजे तिथं मृत्यू झालेला ह्या त्या गोष्टी. झाल्या त्याला मग कसा विषय माहीत आहे आपल्या व्हिडिओला पुन्हा काही तर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्या घटनामध्ये भरपूर मला माहिती आहे हम्म. त्या हॉस्पिटलचं ॲक्च्युअली तर एक तर नाव घ्यायचं नाही नाव घेतलं तर मग ती काय त्यांच्याविषयी बोलायचं आपण काय त्यांच्या हॉस्पिटलची काय बदनामी केली आहे का काय? बदनामी नाही केली पण झालं ना तिथं काय आपण आपोआप पसरवतो ना मग असं त्यांना वाटतं नाही नाही, आपोआप जे काय कसे रहस्य आहे ती माहिती आहे ती पण काय सांगायची गरज नाही ना असं. नाही, जे घटना झाली ते झाल्याच. नाही ती झाली आपलं पेशंट देत आहे या विषय नाही मग आपण काय तिथं. नाही पण तसं नाही तर चालत चला मित्रांनो, आता किती वाजले बघा ना. काय बारा. वागलं काय